भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही घरवण्या अंतर्वाही सत्वरजतम बाधा नव्हे हरिभक्तासे कदा अवघा देवची झाला पाही घरवण्या अंतर्वाही देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरवण्या अंतर्वाही स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरवण्या अंतर्वाही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सिद्ध भक्ताचा विशेष प्रतिपादन करतात. साधक भक्त आणि सिद्ध भक्त. भक्ती करणाऱ्याला भक्त म्हटलं जातं, तर भक्तीची साधना करणारा जो आहे आणि अजून भक्तीचं फल ज्याला प्राप्त झालेलं नाही त्याला साधक भक्त म्हटलं जातं. आणि भक्ती करून भक्तीचं फल ज्यांना प्राप्त झालेले आहे, भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर जे पोहोचलेले आहेत त्यांना सिद्ध भक्त अशा प्रकारचं. तर असे जे सिद्ध भक्त आहेत त्यांचा विशेष तुकोबारायाने या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. हा अभंग घेण्याचं कारण आहे की असे सिद्ध भक्त जे ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय ते या ठिकाणी 2-3 दिवसांनी स्थानापन्न होणार आहेत, विराजमान होणार आहेत. त्यांनी या ठिकाणी येऊन राहावं म्हणून इथं त्यांच्याकरता उत्कृष्ट अशा प्रकारचं मंदिर बांधलं गेले. तुकोबारायांची आणि ज्ञानोबारायांची प्राणप्रतिष्ठा होते. सिद्ध भक्तामध्ये ही मंडळी मोडते. तेव्हा साहजिक प्रश्न निर्माण होतो मनामध्ये की त्यांच्याकरता एवढं मंदिर बांधायचं, खर्च करायचा का? या भूतलामध्ये, या जगामध्ये या वैष्णव मंडळींचं काय स्थान आहे? आणि ते स्थान त्यांना कशामुळे प्राप्त झालेलं आहे? अर्थातच त्यांचा विशेष काय आहे तो विशेष तुकोबारायाने या अभंगात सांगितलं.
वर्षाच्या आधी कालापासून प्रत्येक जीवाला, मानवाला ही अपेक्षा असते की आपण मोठं व्हावं. सगळ्यांना असं वाटतं आपण मोठं व्हावं, सगळ्या दृष्टीनं मोठं व्हावं असं वाटत नाही. असा तुम्हाला जगात माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला आपण मोठं व्हावं वाटतं. नुसतं वाटतं असं नाही, प्रत्येकाचे प्रयत्न मोठे होण्याकरता असतात. तुम्ही म्हणाल सगळ्यांचे प्रयत्न मोठे होण्याकरता असतात. म्हटले हो. तुमच्या या विधानाला अपवाद आहे तुकोबारांचा. कारण तुकाराम महाराजांनी मोठं होण्याकरता नाही, लहान होण्याकरता देवाकडे मागणी केलेली आहे. लहानपण देगा देवा. तुकोबारांत देवा मला तू काय कर, लहानपण दे. म्हणजे तुकोबारांचा या मागणीमध्ये जो प्रयत्न आहे तो लहान होण्याकरता आहे. आणि तुम्ही विधान केलं की प्रत्येक मनुष्य मोठा होण्याकरता काय करतो, प्रयत्न करतो. सरळ सरळ हा अपवाद झाला. तर याचं उत्तर असं आहे, या मागणीत सुद्धा तुकाराम महाराजांनी लहानपण या शब्दातून मोठेपणा मागितलाय. कस काय मोठेपणा मागितला सांगेन मी तुम्हाला. पण तुम्ही मला पहिला हे सांगा की तुम्ही विठ्ठल विठ्ठल का नाही म्हणत. पुंडलिक वरदे गजर सगळे करत नाही, काही थोडे ठराविक करतात. बसणारी मंडळी नाही, मला दिसत नाही करताना. मला ऐकू येत नाही का तुम्ही म्हणत नाही. नेमकं काय कारण. तुम्ही म्हणत नाही, आवडत नाही म्हणून म्हणत नाही, येत नाही म्हणून म्हणत नाही, म्हणायचं नाही म्हणून म्हणत नाही. आणखीन काही चौथं कारण आहे. म्हणत का नाही. तुम्हाला आवडत नाही असं म्हणता येणार नाही, कारण तुम्ही इथे येऊन बसलेले आहात. तुम्हाला देव आवडत नसतं, देवाचं नाम आवडत नसतं, देवाचे गुण आवडत नसते, देवाचं कीर्तन आवडत नसतं, तुम्ही घरी झोपले असता. झोपेचा त्याग करून ज्या अर्थी इथं आलेले त्या अर्थी आवडत नाही म्हणून म्हणत नाही, हा विकल्प जुळत नाही. नाही नाही, येत नाही म्हणून म्हणत नाही. न येण्याला ते काही इंग्रजी नाही का संस्कृत नाही. जसं विठ्ठल विठ्ठल म्हणत ते न येण्याचं काय, येण्याचं काय एवढं अवघड काय आहे त्याच्यात. कदाचित असं तुम्हाला वाटत असेल की बा म्हणताना आपलं काही चुकलं तर रिकामा पाप होईल, तर त्याची जबाबदारी मी घेतो. म्हणत असताना जर तुमचं काही चुकलं त्याचा दोष मी माझ्याकडे घेतो. आता काय हरकत आहे तुम्हाला. का म्हणायचं नाही.
म्हणायचं नाही असं ठरवलेलं आहे तुम्ही? का म्हणायचं नाही? सुतक पडलेलं आहे म्हणून म्हणायचं नाही. असहकार आंदोलन पुकारलंय म्हणून म्हणायचं नाही. तेव्हा कृपया विठ्ठल विठ्ठल हे भजन चालू असताना या नामधुनीमध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि पुंडलिक वरदे गजर हा बसणाऱ्या मंडळींनी मोठ्या प्रेमाने म्हणायचं आहे. मला वाटतं एवढ्यावर तुम्हाला गुण यावा. याच्यापेक्षा पुढचं इंजेक्शन मला काढण्याची पाळी येऊ नये. अशी शंका मी केली होती. तर याचं उत्तर असं आहे, माणसाचे 4 प्रकार आहेत. अधमाधम, अधम, उत्तम आणि उत्तमोत्तम. माणसाच्या वृत्तीवरून त्याचे हे 4 प्रकार पडलेले आहेत. काही माणसं अधम अधम असतात, काही माणसं अधम असतात, काही माणसं उत्तम असतात आणि काही उत्तमोत्तम असतात. अधम कोणाला म्हणावं, अधमाधम कोणाला म्हणावं, उत्तम कोणाला म्हणावं आणि उत्तमोत्तम कोणाला म्हणावं. अधम अधम त्याला म्हणतात सगळ्या दृष्टीने जो लहान असतो आणि स्वतःला मोठा समजतो. म्हणजे असतो लहान आणि स्वतःला समजतो मोठा. असे फार आहे माणसं महाराज, फार माणसं आहे असे ज्याला 4 घरात 4 व्यक्तीचं कुटुंब चालवता येत नाही आणि देश चालवणाऱ्याच्या चुक्या काढतात. घरी रांडकोऱ्यावरती उपवासी, बायका मुलाला खायला नसतं आणि 4 माणसात बोलायला लागला ना तर सगळ्या करोडाच्या गप्पा असतात. लाखात आणि हजारात बोलतच नाही. सगळे याचे दौरे परदेशातच. अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर, रशिया असं जमिनीवरून चालतच नाही. आणि घरी अक्षरशः चहाला साखर नसते. हे अधमाधम आहे. जे लहान असताना सुद्धा लहान आहे अशा प्रकारचं मान्य करायला तयार नाही. अल्पज्ञानपरी गर्व शिरोमणी मजोनी ज्ञानी कोण आहे? सगळ्यात नीच आहे, खालचा आहे, लहान आहे. दुसरा वर्ग आहे तो स्वतः लहान आहे आणि समजतो सुद्धा लहान आहे. व गरीब माणसं आहे आम्ही काय करू शकतो, काय कळतंय आम्हाला. अधम आहे. तिसरा जो मोठा आहे आणि स्वतःला मोठा समजतो त्याला उत्तम म्हणतात. आणि सगळ्यात मोठा तो आहे की मोठा असून मोठेपणाचा जो अहंकार घेत नाही, लहानपणाचं पांघरून घेतो. तुकोबार आहे लहानपण दे म्हणतात. लहान हो असं नाही म्हणत. मोठं होऊन मोठेपणाचा अहंकार नको, लहानासारखं निरंकार वृत्ती ठेव, ही मागणी आहे तुकोबार यांची. हा सगळ्यात मोठा असतो. मोठं व्हावं सगळ्यांना वाटतं. सगळ्यांचे प्रयत्न मोठे होण्याकरता असले तरीही समाजामध्ये विप्रतिपत्ती आहे. कोणी धनवानाला मोठं मानेल, कोणी सत्तावानाला मोठं मानेल, कोणी कलावानाला मोठं मानेल, कोणी विद्वानाला मोठं मानेल, कोणी तपोनिधीला मोठं मानेल. मोठं व्हावं असं सगळ्यांना वाटत असलं तरी नेमकं मोठेपणाचं काय स्वरूप आहे
या बाबतीत समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. असंच मोठ्यापणाविषयीचे संशय असलेली काही बुद्धिमान मंडळी एकत्र आलेले आहे. मोठेपणाबद्दल विचार चालू आहे. त्यांचं कार्य सगळ्यात मोठं कोण आहे? कोणी सांगितलं ज्याच्याजवळ पैसा खूप आहे तो मोठा आहे. कोणी सांगितलं ज्याच्याजवळ सत्ते सर्वात वरची सूत्र हातामध्ये असतात, सत्तेच्या बाबतीत जो सर्वे सर्व आहे तो मोठा आहे. कोणी सांगितलं मला तर सत्तावानापेक्षा आणि धनवानापेक्षा विद्वान मोठा वाटतो. सुभाषितकारांनी एका ठिकाणी श्लोक लिहिलेला आहे, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचन. स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान मोठा आहे धनवानापेक्षा. कोणी सांगितलं विद्वान मोठा असला तरी विद्वानाचे साहित्य संमेलन भरवण्याकरता धनवानाच्याच पुढे हात जोडावे लागतात. कोणी सांगितलं जो आपल्या कलेनं जगाला मोहित करू शकतो तो कलावान मोठा आहे. मोठेपणाच्या बाबतीत एक मत होईना गेलं. आपापल्या मताच्या पुष्टी करता उदाहरण प्रमाण प्रत्येक जण देऊ लागलेला आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की जाऊ दे, आपण काय करू, नामदेव महाराजांना विचारू, तुकोबारायांना विचारू, निळोबारायांना विचारू की जगामध्ये खरा खरा मोठा कोण आहे, निरपेक्ष मोठा, ज्याच्यापेक्षा दुसरं कोणीही मोठा नाही, असं सगळ्यापेक्षा मोठा कोण आहे. नामदेवांना भेटलेले. नामदेवांना विचारलं, महाराज जगामध्ये सगळ्यात निरपेक्ष मोठा कोण आहे. नामदेव सांगितलं, साधू बोलताना साधू बोलताना साधू बोलताना हरिभक्त हो काहीच सुचेना गेले. ते नुसतेच एकमेकाकडे बघायला लागले. भक्त मोठे, भक्ती करणाऱ्याला भक्त म्हणतात आणि भक्ती करणारे जगात सगळ्यात मोठे. त्यांना तर समजेनच गेलं. लोक भक्ताकडे जे पाहतात, भक्ती करणाऱ्याकडे, ते मोठा म्हणून पाहतात का बिचारा म्हणून पाहतात. लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्ती करणाऱ्याविषयी सहानुभूती असते, नाही असं नाही, पण ती मोठा म्हणून का असहाय्य म्हणून, बिचारा म्हणून. ज्याला कुठलंच काही जमत नाही लोक त्याला सल्ला देतात, करा हरी हरी, आणि त्याच्यावरून जे हरी हरी करतात त्यांना कुठलंच काही जमत नाही. लोक म्हणतात घालावं यांना पंगत.
भक्ती करणारे जे भक्त आहेत ते मोठे, त्यांना काही समजून गेलं. बरं, ज्यांना विचारलं होतं ते सामान्य होते असं नाही, सामान्य असतं तर त्यांनी सोडून दिलं असतं ते. मग त्यांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज नामदेवराय हरिभक्त मोठे म्हणतात, निळोबाराय हरिभक्त मोठे असं म्हणतात, तुमचं काय मत आहे? म्हटले माझं मत त्याच्यापेक्षा काय वेगळं असतं. कारण आपल्या मतावरून जर कोणी मोठा होत असता तर मग त्या मताला किंमत आली असती. मोठेपणाचं लक्षण याच्या ठिकाणी त्याला मोठं म्हणावं लागेल. मताला काय महत्व आहे? मत लोकशाही ठीक आहे, वस्तूच्या सिद्धीमध्ये मत काय कामाचं? जो मोठा आहे तो मोठा आहे. आणि त्या दृष्टीनं नामदेवरायांनी उत्तर दिलेलं आहे की वैष्णव मोठा आहे, भक्त मोठा आहे. लोक तर जन्मानाला मोठं म्हणतात, लोक तर संतानाला मोठं म्हणतात, लोक तर कलारामाला मोठं म्हणतात, लोक तर विद्वानाला मोठं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की म्हणत असते. मी तेच पहिल्यांदा सांगितलं की लोक म्हणण्याने एखादा मोठं होत असतात तर लोकांच्या म्हणण्याला किंमत आहे. पण नाही प्रतिज्ञा आपल्याला वस्तुस्थिती हे किंमत लक्षात होणार ध्यान. एखाद्या नवीन मूल घरात जन्माला आलं, लाडकं असलं तर त्याच्या आईपासून सगळे त्याला राजा म्हणत असतात. आता लोकांच्या म्हणण्याने जर राजा करायला लागला तर एका देशात किती राजे होती? एक राजा आहे तर एवढे घोटाळे होतात, एवढे राजे झाले तर काय होतं? मी विचारलं की मावशी राजा कुठे गेला? ते म्हणजे खडीत पडायला गेला. आता या राजाला म्हणलं काय किंमत आहे? म्हणण्याने कुठेच वस्तू सिद्ध होत असते. वस्तूचं लक्षण त्याच्या ठिकाणी बसवलं लागतं. तेव्हा हरिभक्त मोठे आहे. हे समजून नाही की हरिभक्त कसे काय मोठे? तुकाराम महाराजांनी विचारलं की मी धनवानाला मोठं का म्हणणार? त्याच्याजवळ पैसा आहे, तो त्या पैशाच्या ताकदीवर वाटेल ते खरेदी करू शकतो. पैसा असले काय मिळत नाही. यशाची निमित्तानं सदारात बोललेला हा शेतकऱ्याने धनवानाचं वर्णन केलेलं आहे. यशाच निमित्तम ज्याच्याजवळ पैसा असतो, संकरित असतो तरी कुलवान म्हणतो. ज्याच्याजवळ पैसा असतो, अंगठे बहादर असला तरी विद्वान म्हणतो. ज्याच्याजवळ पैसा आहे तो शाळेत नाही गेला तरी विद्यापीठाला डॉक्टरेट पदवी देतात. आज पैसेवान माणसं पैशाने कोर्ट विकत घेता येतं, पैशाने पोलीस विकत घेता येतात, पैशाने मंत्री विकत घेता येतात. काय करणार? पैसा असेल तर समाजात किंमत मिळते, पैसा नसेल दुबळा म्हणून त्याच्याकडे पाहिजे जातात. आणि म्हणून पैसा त्याच्याजवळ त्याला मोठं म्हटलं जातं. ठीक आहे, सत्तावानाला पैशापेक्षा सत्तावाना मोठा आहे, कारण सत्ता आहे त्याच्या हातामध्ये. एका फटक्यात तो आहे की नाही करू शकतो. म्हणून तो मोठा आहे. कलाकार माणसं सगळ्यांना मोडून टाकतात म्हणून ते मोठे वाटतात. भक्त मोठे काय आणि हे मोठे काय
तुकोबाराय सांगतात की हे सगळे परतंत्र आहे, पराधीन आहे, दुसऱ्याच्या ताब्यात आहे. धनवानाजवळ धन असलं, तो श्रीमंत असला तरी स्वतंत्र नाहीये, तो परतंत्र आहे, पराधीन आहे. सत्तावान असला तरी पराधीन आहे, कलावान असला तरी पराधीन आहे आणि विद्वान असला तरी पराधीन आहे. म्हटले हे कोणाच्या अधीन आहे? हे सगळे कर्माच्या अधीन आहेत. श्रीमंत असला तरी कर्माच्या अधीन असतो, कर्मा पुढे काही चालत नाही त्याला. नवे नवे कर्मानेच त्याला काय बनवलेलं असतं? श्रीमंत बनवलेलं असतं. कर्म जर माणसाचं सोयीचं असेल, कर्म जर माणसाचं अनुकूल असेल, भाग्याचे निभडसे कुठला कुठं जातो. भंगार गोळा करणारे करोडोपती झालेले, करोडोपती. कर्म अनुकूल झालं. श्रीमंत असणाऱ्याला बुद्धिमान मानलं जातं, बुद्धिमान असतातच असं काही नाहीये. प्रारब्ध चांगलं राहतं आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही ते बुद्धिमान नसतात असंही नाही, खूप बुद्धिमान आहे. पण प्रारब्ध पालत असल्यामुळे त्यांची बुद्धी गरिबी घालवण्याकरता नाही, वाढवण्याकरता सहाय्यभूत होते. सगळं करण्याचं कारण आहे. काही म्हणून ठरवलं की याला पैसा भरपूर द्यायचा पण याचं तोंड बांधायचं. तर काही ठिकाणी विचित्र आहे महाराज, साखराच्या थप्प्या असतात, थप्प्या किलोने साखर, मोठीने साखर असते घरी आणि याला चहा चालत नाही. इथं पैसा चालत, कारण पुढं नाही. इकडं बाकीच्याला खरेदी करताय, पैशाची कर्म नाही, पैशाची खरेदी करताय. आम्ही एका ठिकाणी गेलो, आग्रहाने त्या बोलवलं जेवायला. बरं जेवायला सगळे पक्वान न केले, एक नाही. गुलाबजामू आहे, जिलेबी आहे, बासुंदी आहे, श्रीखंड आहे, त्यांच्या भाज्या बाहेरच्या बरोबर घरचा कोणीतरी एखादा असावा अशी अपेक्षा असते. आणि त्या बाईच्या पती समोर बसलेल्या त्यांना आग्रह लागलेले कारखानदार माणूस करोडपती नाही तुमचं चालू नंतर बसत करू लागला. त्या बाईने सांगितलं तुम्ही जेव्हा त्याच्यानंतर बसू द्या ना. म्हणजे काय बसू द्या, त्यांना याच्यात काही चालत नाही. चालत नाही म्हणजे जे चालतं ते ठेवू द्या. गोड तर चालत नाहीच नाही, पण भात सुद्धा चालत नाही, मीठही चालत नाही, तिखटही चालत नाही, तेलाचं चालत नाही, तुपाचं चालत नाही, गहू चालत नाही, बटाटा चालत नाही, जेवणाची भाकरी चालत नाही. मला काय गुस्सा खातो असं करणं विचित्र राहणार. ज्या वेळेला चालत त्यावेळेला खायला देते, खायला भरपूर येतं त्याचा फ्यूज काढून घेतात. काही चालत नाही, कारण तो काही चालत नाही. त्याची फरशी अशी होती की अख्खा माणूस दिसत होता त्याच्यापासून. काय जिना, काय त्याच्यातली फर्निचर, असं घर बांधलेलं. आम्ही गाडीवर बसलो, ते पोत टाकून बसलेलं.
झोपायला फरशी चांगली, पण मग याला अलर्जी असल्यामुळं वाळूचे एवढे खडे पसरलेले त्याच्यावर पोत टाकायचं आणि मग पडायचं. त्याला कर्मापुढं काय करायचं सांगा. सगळे कर्माच्या अधीने. कर्म ठेवेल तोपर्यंत श्रीमंत राहतो, कर्म ठेवेल तोपर्यंत जिवंत राहतो. कर्माने एकदा बटन दाबलं की चलो. पंतप्रधान असलं तरी अंगरक्षक गोळ्या घालतात. लोकसभेचा सभापती असलं तरी हेलिकॉप्टर उलट होत. कर्माच्या पुढे काही चालत नाही महाराज. किती मोठा असला तरी सगळे कर्माच्या अधीन आहे. आणि हे कर्म एवढं जबरदस्त ताकदवान आहे. देवादिकाला सुरूच नाही. देवादिकाला कर्माते शंभू माने आपण. शरण केली कर्मे निवारी. कर्माते शंभो माने आपण. पंचदशी मध्ये असं म्हटलेलं आहे की अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखैर न लिप्येर नल राम युधिष्ठिरा. कर्माचं उल्लंघन जर करता येत असतं तर नल राजासारखा, धर्मराजासारखा, प्रभू रामचंद्रासारखा याने दुःख भोगलं नसतं. जेवढं दुःख भोगावं लागतं. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला कर्माची महती सांगतात. लक्ष्मणा, कर्माचं किती जबरदस्त बंधन आहे. माझ्या बापाने मला राज्य देण्याचं ठरवलं. हुकुमशाही होती त्यावेळेला. धर्माच्या नियमाप्रमाणे मी ज्येष्ठ असल्यामुळं मला राज्य मिळायला काही अडचण नव्हती. सगळ्या मंत्रिमंडळाने एकमताने त्याला मंजुरी दिलेली होती. अयोध्येतल्या लोकांना ज्या वेळेला समजलं की राम राजा बनणार आहे, आनंदानं पागल झालेली होती अयोध्येतली जनता. नाचायला लागले होते. घरोघर उत्साह चालू होता. राज्याभिषेकाचं मुहूर्त मंगळाष्टिका म्हणणाऱ्याने काढलेलं नव्हतं. साक्षात वशिष्ठ ऋषीने मुहूर्त काढलेला आहे. आणि ज्या मुहूर्तावर राजा बनणार मी, कर्माने सांगितलं राजा बनायला वेळ आहे अजून. राजा नाही बनायचं, पुष्कळ काम करायचे तिकडं. चलो. ज्या मुहूर्तावर राज्याभिषेक होणार त्याच मुहूर्तावर वनवास. ज्या मुहूर्तावर छत्र डोक्यावर धरलं जाणार त्या मुहूर्तावर अंगावर वल्कल पडली. वल्कल पायातला बूट काढून पायामध्ये खडावा आल्या. खडावा. वनात जावं लागलं. पुढचं सांगायचंय मला. चित्रकूटावर जाऊन राहिले. मागे दशरथ मेला. भरताला बोलवलं गेलं. दशरथाचं क्रियाकर्म झालं. भरताने सांगितलं की मी गादीवर बसणार नाही. हे राज्य प्रभूच आहे, माझ्या दादाच आहे आणि राजा रामच बनणार नाही. मी बसणार. तुम्हाला जर रामाविषयी प्रेम असेल तर चला माझ्या बरोबर, आपण रामाला परत आणू. ही सगळी मंडळी कुठे गेलेली आहे? चित्रकूटावर. रामाला आग्रह केला. रामाने सांगितलं नाही. वडिलांनी वचन दिलेलं आहे आणि ते वचन पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. मी नाही परत येणार. 14 वर्ष मी परत नाही येऊ शकत.
भक्तांनी सांगितलं, तुम्ही जर परत जाणार नसाल, तुम्हाला जर वडिलाच्या वचनाची एवढी किंमत असेल तर माझे वचन आहे का, जोपर्यंत तुम्ही राज्य स्वीकारणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार. अन्नपानाचा त्याग करून भरत प्रायोपवेशनाला बसलेला आहे. हाहाकार झाला लोकांमध्ये. आता काय व्हायचं? शेवट रामाला माघार घ्यावी लागली. भरताला सांगितलं, ठीक आहे भरता, तुझ्या आग्रहामुळे मी राज्याचा स्वीकार करतो. भरताला आनंद झाला. भरताने ते व्रत सोडलेलं आहे. सगळ्यांना आनंद झाला. सगळ्याला वाटलं काम परत येतात की काय. रामाने सांगितलं, भरता मी राज्य घेतलेलं आहे. भरताने साष्टांग दंडवत घातला. म्हटले, प्रभू मी तुमचा दास आहे, सांगा तुमच्या राज्यामध्ये मी काय सेवा करू. प्रभूने सांगितलं, मी परत येईपर्यंत राज्याची व्यवस्था बघायची. राजा नको का नको, माझा सेवक म्हणून तुला राज्य पाहायला काय हरकत नाहीये. भरताने सांगितलं, मला नाही हरकत. मी 14 वर्ष राज्य पाहतो. 14वा वर्ष शेवटचा दिवस संपला, त्या दिवशी जर तुम्ही नाही आले तर मग भरत दिसणार नाही. भरताची चिता दिसेल तुम्हाला. पण मग गादीवर कोणाला बसवायचं? तुम्ही तर येणार नाही. गादीवर काय करायचं? काय म्हणणं आहे तुझं? तुमच्या पायातल्या खडावा द्या, मी त्या खडावा गादीवर ठेवीन. दररोज नमस्कार करेन आणि त्याच्या आज्ञेनं सगळ्या राज्याचं पालन करेन. भगवंताने पायातल्या खडावा दिल्या. चित्रकूटावर खडावाचं दुकान नव्हतं, तुम्ही टाकलेलं. त्याच्या आईने आणून ठेवलेल्या त्याही भरत घेऊन गेला आणि तिथून खडावा सुरू झाला. जे पाय गालीच्या खाली कधी पडले नाही ते पाय ज्या वेळेला खड्यावर, काट्यावर, दगडावर पडत होते, प्रभूच्या पायातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर निघायच्या. आणि मग त्या चिळकांड्या दाखवत होते. लक्ष्मणा पाहिलं का कर्म किती कठोर आहे. आईनं कडू बोलून बूट काढून घेतला आणि भावानं गोड बोलून खडावा काढून नेला. याला म्हणतात कर्म. विढाल विढाल. राज्य दिलं, युद्धात सहकार्य केलं म्हणून बिभीषणाला लंका दिली. तुम्ही सांगा, बिभीषणाने सहकार्य केलं नाही असं नाही, सुग्रीवाने सहकार्य केलं नाही असं नाही. तर असं वाटतं की हे रामायण आहे की हनुमंतायन आहे. हनुमंताचा सगळा प्रभाव आहे. सीतेचा शोध लावण्यापासून ती लक्ष्मण बिमारी, रुटीची माळ, कर्माचा अतिरेक कोणी करू शकत नाही. असे सगळे कर्माच्या ताब्यात आहेत, पराधीन आहेत. आणि मग तुम्हाला सांगू, सोन्याच्या पिंजऱ्यात जरी आपण राघूला ठेवलं, पोपटाला ठेवलं आणि विमानाने फळं मागवली तरी तो सुखी नाही दिसणार. कारण पारतंत्र्याचा आनंद नसतो. श्रीमंत असला तरी परतंत्र आहे. आणि म्हणून तर जळता जळत नाही, पण खबर सुकलेलं राहत. सारखी चिंता असते, भीती असते, हे कर्म कधी काय करेल काय माहिती. झोप येत नसेल महाराज, तेल कोणाची नाव घेतो काय माहिती. करोडो रुपये ज्याने उचलून वाढत केलेले, त्याला झोप येत असं वाटतं. अशी घेता येत नाही आणि जगता येत. विचित्र कर्म आहे, सगळे कर्माच्या ताब्यात आहे. श्रीमंत असलं तरी कर्माच्या ताब्यात आहे, सत्तावान असलं तरी कर्माच्या ताब्यात आहे, कलाकार असलं तरी कर्माच्या ताब्यात आहे, विद्वान असलं तरी कर्माच्या ताब्यात आहे. म्हणून ते मोठे नाही आहेत. म्हटले भक्ता,
भक्त कर्माच्या भक्ताला कुठलंच कर्म बाधित नाही. अभंगाच्या प्रथम चरण प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमान संचित भक्ता नाही. हे सगळे कर्माचे नाव आहेत. प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियमान कर्म. ही तिन्ही कर्म भक्तांना नाहीत. भक्त कर्माच्या ताब्यात नाही. भक्ती करून ज्यांनी फल प्राप्त करून घेतलेला आहे अशा प्रकारचा जो सिद्ध भक्त आहे त्याच्यावर कर्माचं बंधन नाही. कुठल्याच कर्माचं नाही. हे कर्माचे 3 प्रकार आहेत. म्हणून भक्त मोठे आहेत. त्याला मोठं बनायचंय त्याने भक्त व्हावं आणि हे कर्माचं बंधन तोडावं. भक्तीने हे बंधन तुटलं जातं. तेने मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण. भक्ती केल्यानंतर बंधन राहत नाही. कर्माचं सुद्धा जगदाकारी झाली सत्ता, वारवणी गेली पराधीनता. अवघे आपलेची आता लाजाने चिंता नाही. भक्ताला नाही कर्माचं बंधन. ज्ञानोबऱ्यांचं कर्माने ठरवलेलं आयुष्य 16 वर्षाचं होतं. 16 वर्ष संपल्यानंतर देहावर काळाची सत्ता असते. देह आहे काळाचे. असं दोन चक्कर मारावं लागला. निवृत्तीला खांद्या नजरेला पडला. निवृत्तीने विचार ओळखला कुठे दाखवलं. तू 2 मोठे केले काय म्हटलं त्याला वाटलं 2 वर्ष यायचं सांगितलं. सांगा मला कसं करायचं. श्रीमंताला पोराला लिहायला काळ आल्यानंतर त्याला सांगा. सांगा तुम्ही फक्त काळाला सांगायचं. 2 वर्ष जाऊया 2 तासाने ये म्हणून सांगायचं. 2 तासाने जाऊया 2 मिनिटाने ये म्हणून सांगा. 2 मिनिटाने जाऊया 2 सेकंद मध्ये ऐका.
मेरुतुल्य पृथ्वी दिल्या स्वर्ण न मिळे एक क्षण येईल बदलत. कितीचा इच्छेतली आनंदी त्याच्या पुढे चालायचे. त्याची वेळ संपली की गेला कपातला अर्धा कप केलेला राहतो, अर्धा कप तसंच राहतो, महाराज अर्धा कप सुद्धा नाही देऊ दे. तोंडात चावलेला घास गिळू नाही दे. मासे पाकडी तेव्हा हे सरे निवृत्तीनाथाने सांगितलं 2 वर्षांनी जाय. परत गेला. काही नाही चाललं तिथे, काही चाललं नाही. पुन्हा 18 वर्षांनी आला. 2 वर्षांनी स्वपन काकाने पाहिलं. त्याने सांगितलं का रे ही तारीख तर मागे 2 वर्षापूर्वी संपलेली आहे. हो म्हटले ते संपले. पण निवृत्तीनाथाने सांगितलं 2 वर्षांनी नाही, अजून 2 वर्षांनी गेला विचार. पुन्हा 20 वर्षांनी आला. मुक्ताबाई भेटल्या. मुक्ताबाईने पाहिलं का रे 4 वर्ष झाली ती म्हणे. निवृत्तीनाथाने 2 सांगितले. गाढवात 2 शब्दाचा अर्थ नाही तुला कळाला. 2 म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत नव्हतं होय. पुन्हा आला नाही. समाधी संजीवन हरिभट याला म्हणतात संत. हरिभक्त का मोठे आहेत म्हटलं, पण त्यांच्या जवळ काही दिसत नाही. काही दिसत नाही. ज्याची ताकद असते त्याला ठेवावं नाही लागत. ज्याच्याजवळ ताकद नसते त्याला बाहेरच्या अवलंबून राहावं लागतं. या सिद्ध भक्ताजवळ दिसत नाही का नाही. आम्हाला घर लागत, आम्हाला बँकेत पैसे लागतात, आम्हाला हे लागतं. कारण आपल्या जवळ काही नसतं. आपण दरिद्री राहतात. मग त्याच्या आधारावर मोठं होतो आपण. ते स्वतः मोठे असतात. त्यांना याची काय गरज आहे मोठं होण्याकरता. मला इतिहास सांगायला वेळ नाही. नामदेवरायचा नामदेवरायांनी परिसा भागवताचा परिस फेकून दिला होता पाण्यामध्ये. तो आला भांडायला, माझा परिस दे. नामदेवरायांनी चाल देते. सगळं गाव गोळा झालेलं. नामदेवराय खाली उतरलेले आहेत आणि चंद्रभागेच्या वाळवंटातली मुठभर वाळू घेतलेले आणि सांगितलं उचल याचा तुझा परिस. त्याने सांगितलं परिस पाहिजे, वाळूचे खडे नाही लागत मला. नामदेवरायांनी सांगितलं याच्यातला प्रत्येक खडा काय आहे परिस आहे. एकाने लाचकन काढलं, लोखंडाचं होतं. त्याला लावल्याबरोबर लाचकन झालं सोन्याचं. आणि मग सगळे लोक पळाले लोखंडाच्या वस्तू आणायला. तवी उलटणी. नामदेवरायांनी सांगितलं उचल परिस. आणि मग पश्चाताप झाला परिसा भागवताला. ज्यांच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर वाळूचे खडे काय म्हणतात परिस म्हणतात. त्याला कशाला बँकेत ठेवावं लागतात. काय गरज आहे त्याला. एक तर स्वानंदाने ते सुखी असतात. त्यांना सुखाकरता विषय लागत नाही. आणि अंगात पावर अशी असते कारण लक्ष्मीचा पती त्यांचा दास असतो. बंधन नाही त्यांच्यावर, कुठल्याच कर्माचं नाही. प्रारब्ध कर्माचे 3 प्रकार आहेत. प्रारब्ध क्रियमान संचित भक्ता नाही. तू समज याच्यातलं कुठले बंधन भक्ताला नाही. प्रारब्ध कोणत्या कर्माला म्हणतात, क्रियमान कोणत्या कर्माला म्हणतात, संचित कोणत्या कर्माला म्हणतात. आणि भक्ताला त्याचं बंधन का नाही. कर्माचे मुख्य 2 प्रकार आहेत. क्रियात्मक कर्म आणि भोगात्मक कर्म. आपल्या शरीर वाणी आणि मनाकडून जो व्यापार होतो, हालचाल होते, त्याला क्रियात्मक कर्म म्हणतात. प्रारब्ध
क्रियमान संचित हे क्रियात्मक कर्माचे प्रकार नाही. त्या क्रियात्मक कर्मामध्ये कोणीच परतंत्र नाही, सगळे स्वतंत्र आहेत. आपण करायचे की नाही हे आपल्या हातात आहे. कीर्तनाला यायचे किंवा नाही त्याबाबत आपण काय स्वतंत्र आहे. शेतीमध्ये ज्वारी करायची की गहू करायचे त्या बाबतीत आपण स्वतंत्र आहे. क्रियात्मक कर्मामध्ये मानव स्वतंत्र आहे. प्रारब्ध संचित क्रियमान हे क्रियात्मक कर्माचे प्रकार नाही, हे भोगात्मक कर्माचे प्रकार आहे. कर्म करण्यामध्ये आपण स्वतंत्र आहे, पण कर्म केल्यानंतर त्याचं जे पुण्य आणि पाप तयार होतं त्याला भोगात्मक कर्म म्हणतात. आणि मग तिथं मनुष्य परतंत्र आहे. खाताना स्वतंत्र आहे, तो करताना स्वतंत्र आहे, भोगताना नाही स्वतंत्र. भोगामध्ये कर्म श्रेष्ठ आहे, कर्तृत्वामध्ये प्रयत्न श्रेष्ठ आहे. साधनात्मक कर्मात स्वतंत्र आहे, फलात्मक कर्मामध्ये परतंत्र आहे. जे भोगात्मक कर्म आहे ज्याला पाप पुण्य म्हणतात त्याचे हे तीन प्रकार आहे: क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान शब्दात त्या कर्माला म्हणतात की या शरीरामध्ये आपल्याकडून जे पाप पुण्य तयार होतं त्याला क्रियमान म्हणतात. केले ते क्रियमान. क्रियमान म्हणजे केलं जाणार. मागच्या जन्मामध्ये त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रकर्षेण आरब्धः प्रारब्धः. तर या शरीरात केलं जाणारं पाप पुण्य म्हणजे क्रियमान, या शरीरात भोगावं लागणारं पाप पुण्य प्रारब्ध, आणि अजून ज्याच्या भोगाला आरंभ झालेला नाही त्याला संचित. असे कर्माचे तीन प्रकार आहेत. या कर्माचं फल नसतं, आणि या कर्माचं फल नसल्यामुळं दररोज संध्याकाळी झुलत येणाऱ्या माणसाच्या विहिरीचं पाणी कमी नाही होत. कारण ते त्याच्या या कर्माचं फल नाही, त्याच्या पूर्वजन्माच्या कर्माचं म्हणजे प्रारब्धाचं फल आहे. ज्ञानेश्वरी वाचणाराचं बोर कोरडा पडतो. लोक म्हणते देवाला कसं कळत नाही. देवाला जर कळत तुला परिस्थिती ही प्रारब्धाच्या अधीन असते. परमार्थ केल्याने परिस्थिती बदलेल असं कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. परिस्थितीने बदलत प्रारब्धाने. तर या शरीरात मागचं भोगण्याचा आनंद येतो, आणि मग मागचं भोगायचं कर्म केल्याशिवाय तर क्षणभर राहत नाही. व्रजंतो जन्मनो जन्म लभन्ते नैव निर्वृत्तिम. तुम्ही म्हणाल भक्ताला कसं काय हे नाही भोगावं लागत, का नाही भक्ताला? तर भक्ताला हे कर्म नसण्याचं कारण आहे का? भक्ती करून ज्या वेळेला आपण भगवत कृपेला पात्र होतो त्यावेळेला भगवान कृपा करून आत्मज्ञान देतात. आणि एकदा आत्मज्ञान झालं की मी देह आहे ही वृत्ती राहत नाही, मी वासुदेव तत्वता ही वृत्ती तयार होते. आणि मग देहाकडून कर्म घडलं, पण देह मी आहे ही जर वृत्ती नसेल तर त्या कर्माचं फल त्याला नाही लागत. भगवान सांगतात यस्य न अहंकृतो भावो यस् बुद्धी यस्य न लिप्यते हत्वापि सैव लोकान् नभन्ति न निबध्यते. भक्ताचा देहांकार संपलेला असतो, आणि देहांकार राहिल्यामुळं क्रियमान कर्म तयारच होत नाही. म्हणजे असं कसं काय पेरल्यावर तर उगवलंच का नाही, तसं कृती घडल्यानंतर
पाप पुण्य तयार होणार. कृती घडते आणि पाप पुण्य तयार होत नाही. हे कसं काय होतं? ते होत असं की जसं पेरल्यावर उगवतं हे खरं नाहीये. कसं काय खरं नाही? तुम्ही भाजून पेरा, त्याचं बीज जर भाजलं गेलं तर ते उगवत नाही. बीज भाजून केलेला ही आम्हा जन्म मरण नाही. तसं मी देह आहे हे बीज आहे आणि हे बीज भाजलं गेलं ज्ञानाने, म्हणून क्रियमान कर्म तयार नाही होत. लागून येतो पाप पुण्य अंगाना तळते. ज्ञान झाल्यानंतर कर्म नाही लागत. कर्म त्याच्या शरीराकडून होत असलं तरी तो त्या क्रियेचा कर्ता बनत नाही. तुम्हाला सांगू उदाहरण नेहमी ऐकलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाला भेटण्याकरता दुर्वास ऋषी आलेले आहेत. दुर्वास ऋषी ही ब्रह्मज्ञानी आहेत. भगवान श्रीकृष्णाचा प्रश्नच नाही, तेही ब्रह्मज्ञानी आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत. खूप पाऊस झालेला आहे आणि यमुनेला पूर आलेला आहे. गोकुळ यमुनेच्या या काठावर आहे आणि दुर्वास ऋषी तिकडच्या बाजूला थांबलेले आहेत. आणि मग तिकडून त्याने निरोप दिला अर्जुन माणसाजवळ की कृष्णाला जाऊन सांगा तुझा गुरु इथे येऊन बसलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, जेवायची व्यवस्था कर. निरोप भगवंताकडे गेला. हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी सगळ्या गोकुळात पसरली. भगवान श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या सगळ्या गोपी धावून आलेल्या आहेत. त्यांना असं वाटलं की हा कृष्ण जर एवढा चतुर आहे तर त्याचा गुरु किती चतुर असेल. सगळ्यांना पाहिलं की भगवंतांनी सांगितलं माझे गुरु महाराज आलेले आहेत, त्यांना भूक लागलेली आहे, तुम्ही घेऊन जाणार का त्यांचं जेवण? ते म्हणे हो. सगळं गोपींनी स्वयंपाक केलेला आहे. प्रत्येकीनं 5-5, 10-10 किलोच्या चपात्या, भात, भाजी करून ते गटुडीचे गटुडे डोक्यावर घेतलेले आहेत. त्याने सगळ्या गोपी निघालेल्या आहेत. पण यमुनेजवळ आल्यावर पाहतात यमुनेला पूर आहे, पलीकडे जायची व्यवस्था नाही. परत आल्या, काय झालं म्हणे, जीव नाही घातलं? म्हटलं यमुनेला पूर आहे, कसं काय जायचं? जा म्हणे, तिला सांगा श्रीकृष्ण जर बाळ ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाटते. ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाटते. हा गोकुळात आला होता म्हणजे नंतर आला होता. नंतर म्हणजे 16,108 बायका केल्यानंतर. आणि हा सांगत होता की यमुनेला सांगा श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर आम्हाला काय दे, रस्ता दे. आता त्या लागले एकमेकाकडे पाहायला. त्यांनी सांगितलं ऐकू येत नाही का तुम्हाला? हे चला म्हणे, चला आपल्याला तरी काय इथे गेले आणि यमुनेला सांगितलं नाही श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर आम्हाला पलीकडे काय रस्ता दे. आणि आश्चर्य हे की यमुना उभारली. देवी वाट यमुने माये खरी तुम्हाला कळे अद्यापवरी आम्हा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी गेल्या पलीकडे. यांना वाटलं भलं मोठं सप्ताह असेल, शेवटची पंगत आहे म्हणून आम्हाला आपल्याला कृष्णाने एवढ्या चपात्या सांगितल्या. पाहता तो एकच बाबा बसलेला आहे. या नमस्कार केला. कृष्णाने पाठवलं तुम्हाला? हा. आणलंय जेवण? म्हणले हो. गटुडेचे गटुडे. ते म्हणे पुरल का एवढं? एकेकाने 10-10 किलोच्या पोळ्या जवळजवळ 500-600 गवळणी गेलेल्या. पुरल का एवढं? ते काहीच बोलल्या नाही. त्याने आपली ताटं वाढलेली आणि सुरुवात केली. त्या वाढतच राहिल्या, हा खातच राहिला, त्या वाढतच राहिल्या, हा खातच राहिला. संपलं ना सगळं. मग या घाबरल्या. वाटलं आता महाराज पोट नाही भरलं. नाही म्हणले धकून घेऊ आता.
एवढं खाऊन दखून घेऊन निघाल्या परत. पुन्हा पाणी, पुन्हा आल्या परत. हो गेलेला आहे म्हटलं. परत कसं काय जायचं? पाणी आहे म्हटलं. पूर आलेला आहे. येताना कसं आलं? म्हणजे तुमच्या शिष्याने मंत्र दिला. काय मंत्र दिला? मी ब्रह्मचारी असेल तर मला आम्हाला वाटतं. म्हटलं का आता मी तुम्हाला मंत्र देतो. म्हटलं तुमचा काय मंत्र आहे? मी जर निर्हारी असेल तर आम्हाला वाटते म्हणा. आणि हवा म्हणतोय निर्हारी असेल तर काय रे? रस्ता दे. पण रस्ता दिला यमुनेनं. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की त्याने देहांकार रहित अवस्थेत ते कर्म केल्यामुळं त्या कर्माचं कर्ते पण त्यांच्याकडे नाही लागत. क्रियमान कर्म उडवलं. भगवंताने आत्मज्ञान दिले असल्यामुळं ज्ञानाने संचित कर्म भस्म होतं. या काही अंशी समित धोगणे भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. संचित कर्म जळून गेलं. क्रियमान कर्माचा स्पर्श झाला नाही. प्रारब्ध कर्म प्रारब्ध भोगावं लागतं. प्रारब्ध भोगावं लागतं हे खरं आहे. पण भोग घेणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती भगवद आकार झाली असल्यामुळं त्या वृत्तीला नुसता परमात्माच दिसत होता. त्यामुळं प्रारब्ध कर्म त्यांना भोगावं लागत नव्हतं. हे दुसऱ्या चरणाचं देवाची झाला पायी. फल त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि भक्तीचं फल हे आहे की सगळा परमात्मा आहे. वासुदेवच सर्वमिती. आणि तो परमात्मा मी आहे. जग परमात्मा आहे आणि जग स्वरूप असणारा जो परमात्मा तो परमात्मा मी आहे. म्हणजे मी परमात्मा अवघा देवची. सगळा देव आहे आणि तो देव मी आहे. ही वृत्ती त्यांना निर्माण झालेली आहे. म्हणजे द्वैताची प्रतीती नाही. स्वस्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाहीये. विषयातही काही आपण वाचवले नाही तरी विषय कवन काही बाधितील कवना. भोग घडण्याकरता सुखात्मक असो वा दुःखात्मक असो भोग घडण्याकरता भोग देणारी वस्तू आपल्यापासून भिन्न आहे. अनुकूल असेल सुख होतं, प्रतिकूल असेल दुःख होतं. पण भक्त भक्तीच्या प्रभावाने त्या अवस्थेवर जाऊन पोहोचलेले की ज्या अवस्थेमध्ये स्वहून भिन्न काही दिसतच नाहीये. बुद्धी झाली
समता, सगळाच परमात्मा आहे आणि तो परमात्मा मी आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, हे जे वेदाचा सिद्धांत आहे, तो सिद्धांत अनुभवात ज्यांच्या उतरलेला आहे भक्तीमुळं. अवघा देवची. आणि मग जर देवच आहे तर कोण भोगणार आणि कोणाला भोगायला लावणार? काय भोगणार, कशाचं भोगणार? द्वैतच अशा प्रकारचं राहिलं नाही. अवघा देवची झाला पाहिजे. भरून या अंतर बाह्य आत बाह्य सगळ्या ठिकाणी परिपूर्ण असा परमात्मा भरलेला आहे आणि तो परमात्मा स्वरूप ते वृत्तीनं झालेले आहेत. अशी अवस्था झाली असल्यामुळं कर्म त्यांना स्पर्श करू शकत नाही. आणि कर्म करायला लावणारे जे गुण आहेत त्या गुणाचीही त्यांना बाधा होत नाही. तिसऱ्या चरणात सांगतात सत्वरजतम बाधा कदा. कर्म केल्यानंतर पाप पुण्य तयार होत आणि मग पाप पुण्य जीवाला बांधत. म्हणजे पाप पुण्याचं कारण कर्म आहे. म्हटले कर्म मनुष्य का करतो? त्याच्या अंतःकरणात असलेले गुण त्याला कर्म करायला होतात. सगळ्याचं अंतःकरण हे गुणाने बांधलं, म्हणजे गुणस्वरूप आहे. अंतःकरणच गुणाचं बनलेलं आहे आणि ते गुण त्याला कर्म करायला लागत असतात. अंतःकरणात सत्वगुण प्रधान असेल सात्विक कर्म करतो, रजगुण प्रधान अंतःकरण असेल राजसी कर्म करतो, तमगुण प्रधान अंतःकरण असेल तर तामसी कर्म करत असतो. या गुणाचं विस्तार आणि वर्णन भगवंतांनी गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्या अध्यायाचं नावच आहे गुणत्रय विभाग योगुणाम चतुर्दशोध्याय. माणसाच्या अंतःकरणात तमगुण वाढला की तो काय कर्म करत असतो? तो दोनच काम करतो. मग त्याच्या अंतःकरणात तमगुण वाढलेला आहे, तो प्रामुख्याने दोन काम करतो. कोणती दोन काम करतो? घेण्या देण्याची. एक तर घेतो नाही तर मग देतो. पण काय घेतो? झोप घेतो आणि जांभळ्या देतो. तमगुण आत वाढला का मग दुसरं कामच नसतं त्याला. जांभळ्या देणं आणि झोप. किती महत्वाचं काम असतं. एकाने त्याला उठवलं जबरदस्तीने पाणी टाकून आणि असं झोपवलं, पळ म्हणे, गाडी चालली, पळाला. झोपेतून उठलेला होता, धोतर त्याने वर ठेवलेलं नव्हतं, धोतर पायात गुंतलं आणि पायात गुंतून पडला का तसाच झोपला. ज्ञानोबर आहे म्हणतात, वाटे जाता वेगे कलाताई डोळा लागे, अमृत ही नेगे जरी निघाली, ब्रह्मायू होई जे माने दिले याचे असे जे, हे वाचोनी तुझे व्यसन नाही. अज्ञान मोडामोडी कार्य जाती अनावडी, नुसधीच परवडी जांभळ्याचे. असं कधी पाव मस्त तमगुणाचे अर्थ तमगुण वाढला म्हणजे आळस खूप वाढतो आणि मग ते नुसतं धंदेत राहतो गांडे वाढलेल्या माणसासारखा. आणि मग करायलाच लागला तर सगळं वाईट करेल. तमगुण जर अंतःकरणात वाढला ना तर ते करत नाही आणि करायलाच लागलं तर करू नये ते
करवी, त्याला प्रमाद म्हणतात. प्रमाद, आळस आणि निद्रा या 3 रूपाने तमोगुण जीवाला बांधतो. रजोगुण जर माणसाच्या चित्तात वाढला ना तर त्याला नुसतं वाढवावंच वाटतं. त्याचं कोंबडी सारखं राहतं, माग उकरायचं पुढं बघायचं, माग उकरायचं पुढं पाहायचं. घर इतकी बांधतो की कित्येक घरात तो जाऊन एकदा बी झोपलेला नसतो. तृष्णा संग समुद्भवम रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. त्याच्या आत अशी तृष्णा वाढते आणि मग तृष्णा इतकी वाढत असते, ज्ञानोबाऱ्या लिहितात, तैशी तृष्णा वाढेन लिया मेरू ही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणावळ भो. मेरू पर्वत जरी हातात आला, ताब्यात आला, त्याला तो म्हणतो एवढ्याने काय होतं आपलं. आता मेरू पर्वत म्हणजे लहान आहे का? तुम्ही पाहिला मेरू पर्वत नाही? कस काय तुम्हाला कस काय लक्षात येईल? तुम्हाला मेरू पर्वत बघायचा असला तर चला भागवतात. भागवतात त्याचं वर्णन आलेलं आहे. तिन्ही लोकाला तो आधारभूत आहे. त्याच्या शेंड्यावर स्वर्ग लोक आहे, मध्यभागी मृत्यू लोक आहे आणि खाली पाताळ लोक आहे. सगळ्याच्या तो उत्तरेला आहे. ह्याच्या दिशा ठरवल्या गेल्या ना त्या मेरू पर्वतावरून ठरवल्या गेलेल्या आहेत. चंद्र सूर्य हे जेवढे सगळे ग्रह आहेत त्या मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालत असतात. सगळ्याच्या तो उत्तरेलाच राहतो. आता आपल्याला समोरची पूर्व दिशा आहे. पूर्व आहे पूर्व आहे. जरा बोल सगळा. इकडे उत्तर असं नाही का? हे उत्तर आहे. इकडे मेरू आहे. मेरूच्या पलीकडे जे देश आहे त्याच्या दृष्टीने हे उत्तर आणि हे पूर्व होते. तिने भुवनाला तो आधार आहे. आकाश सोन्याचा आहे. तो पर्वत सगळा कशाचा आहे? सोन्याचा आहे. सोन्याचा. म्हणून म्हणलं तुम्हाला बघितलंय का तुम्ही? पाय जमलं तर एखाद्या ट्रॅक्टर घेऊन जायचं. सोन्याचा. आता एवढा मोठा सोन्याचा पर्वत जर एखाद्याला मिळाला काही कमी आहे का? किती पिढ्या त्याला काही करायची गरज नाही राहणार. पण तरी तृष्णा जर आत असेल ना तो म्हणतो एवढं ना टाकायचं. रजोगुण वाढलेला आहे समजायचं. सत्वगुण वाढला की मग त्याला अध्ययन करावं वाटतं. हे शिकावं, ते शिकावं, ते शिकावं. ज्ञान आणि सुख याने सत्वगुण असे 3 गुण प्रत्येकाला बाधा करतात, त्याला कर्म करायला लावतात. तुकोबारा सांगतात भक्ताला हे गुण बाधित नाहीत. त्याचंही कारण तेच आहे, त्याला द्वैत प्रतीतीच नाही म्हणून गुण बाधित नाही. अशा प्रकारचा अवघा देवाची झाला पाहिजे. भरवणिया अंतर्बाही का म्हटले? पण भक्तांना हे नाही ना म्हटले. हो, त्यांना भेद प्रतीती नाही. पण मग देव आणि भक्त हा तर भेद राहतोच ना. हे भक्त आहे आणि ते देव झालेले आहे. त्याचं उत्तर शेवटच्या चरणात. देवा भक्त देवा
शब्द फक्त वेगळे आहेत, पर्यायी शब्द आहेत, स्वरूप त्यांचं एक आहे देव भक्त तुका म्हणे सत्ता एकच असते. अवघा देवची झाला पाहिजे भरवण्या अंतरवाही मोठे गंमत आहे का यांच्यामध्ये. भक्त भगवंताला देव मानतात आणि स्वतःकडे भक्तपणा घेतात. भगवान शंकर आणि भगवान विष्णूचा संबंध पाहिला ना तर आपल्याला लक्षातच येत नाही हे नेमकं काय. भगवान शंकर सतत विठ्ठलाचं चिंतन करतात. विठ्ठल नाम 3 अक्षरे. हरे 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 मंत्र हा शिवाचा सतत पांडुरंगाचं नाव घेतात आणि ध्यानात असतात. आणि पांडुरंग परमात्मा दररोज शंकराची पूजा करतो. रामाने ठिकठिकाणी दररोज पूजा केलेले ईश्वर सगळे आजून गेले. रामेश्वर, नीलकंठेश्वर, कांतेश्वर, म्हणजे हे त्यांची पूजा करतात आणि यांची पूजा करतात. त्यांच्यातला नेमका भक्त कोण आहे देव कोण आहे आपल्याला कळतच नाही. आपण तुकाराम महाराजांच्या देवघरात गेलो तर तिथं पांडुरंग परमात्मा ठेवलेला दिसतो आणि पांडुरंगाच्या देवघरात गेलो तर तिथे आपल्याला तुकाराम महाराज ठेवलेले दिसते. देवाला एका भक्ताने विचारलं देवा तुला 4 हात आहेत आणि 4 हातापैकी एकही हात रिकामा नाहीये. एका हातात गदा आहे, एका हातात चक्र आहे, एका हातात शंख आहे आणि एका हातामध्ये काय आहे पद्म. पद्म शब्दाचा अर्थ कमलाचं फूल आहे. शंख एखाद्याला हल्ला करायचा असेल तर अगोदर वाजून त्याला सावध करण्याकरता आहे. गदा आणि चक्र शस्त्र आहे आणि हे फूल कशा करताय. भगवंताच्या काय उत्तर दिलं माहितीये मला दररोज भक्ताची पूजा करायला लागते. त्या वेळेला कुठं फुल पाहत बसलो म्हणून मी सतत बरोबर ठेवतो. हातीची लीला कमळे पूजू पयाते. आता बघा पूजा ज्याची केली जाते तो देव असतो का जो पूजा करतो तो देव असतो. ज्याची पूजा केली जाते तो देव आहे असं म्हटलं तर मग तुकाराम महाराज म्हणून हे देवाचे देव आहे. स्वरूपाने काय आहे एक देव भक्त अवघा देवाची झाला पाहिजे बरोबर अंतरवाही ज्ञानेश्वर
हा